साक्षीचं वजन जे आहे ते 1 महिन्याने आम्ही काउंट करतो. तर आता तिचं वजन काउंट केलेलं आहे आणि तिचं वजन किती आहे तर सुरुवातीला तिचं बघा 83 किलो वजन होतं आणि आता तिचं 80 किलो वजन झालेलं आहे. म्हणजे ती 2 महिन्यामध्ये तिने 3 किलो वजन छान कमी केलेलं आहे. तर आता 2 महिने झाले तर आता तिसऱ्या महिन्यात आता 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर तिचं वजन मोजणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगा तिने किती वजन कमी केलं. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे साक्षी किती वजन कमी करते, किती फॅट लॉस करते हे तुम्हाला कळणार आहे. तर साक्षीचं वजन किती कमी झालं 2 महिन्यात हे तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्कीच तिच्या अगोदरचे पण व्हिडिओ फॉलो करा. नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपल्या साक्षीची वेट लॉस जर्नी बघतोय. तर आता साक्षीला 2 महिने कंप्लीट झालेले आहे तिच्या वेट लॉस जर्नीला आणि तुम्ही बघू शकता खूप छान फरक दिसतोय तिच्यामध्ये, पोटामध्ये पण आणि मांड्यांमध्ये पण. कमरेची जी साईज आहे ती पण छान कमी झालेली आहे. साक्षी कोणते कोणते व्यायाम करते? पोट कमी करण्यासाठी, कंबर कमी करण्यासाठी, मांड्यांची चरबी, त्याच्यानंतर छातीच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही हे घरी व्यायाम नक्की करा जे साक्षी करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं वजन कमी करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालते. एक एक्सरसाइज घेऊया. हळूवार आपला जो गुडघा आहे तो वरती उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे रिलॅक्स मध्ये. मांड्यांची आणि शीतच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे. शीतच्या भागाला बोलाई येण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे. तर सुरुवातीला तुम्ही 10-10 वेळा करा, त्याच्यानंतर हळूहळू एक्सरसाइज वाढवायची. साक्षीने 30 केलेले आहे. आता मला इथे 15 झाले तरी भरपूर आहे. मोठा श्वास घ्यायचा, कुंकट सोडून द्यायचं. साक्षी रिलॅक्स करायचा आहे. साक्षीचं आता काउंटिंग पण वाढवलेलं आहे एक्सरसाइजचं, त्याच्यामुळे तुम्ही पण वाढवा. वरती हात हळूहळू एका बाजूचे तुला जेवढे होते तेवढे. गुडघावरती येऊन द्यायचा. सुरुवातीला हळूवार तुम्ही नवीन करत असाल तर इतकाच तुम्ही गुडघावरती घ्यायचा आहे हळूवार. आता साक्षीचं पूर्ण स्ट्रेचिंग झालंय, शरीर लवचिक झालंय, त्याच्यामुळे जितका ती गुडघावरती घेतीये तितकं तिचं मांड्यांच्या आणि शीतच्या भागाची चरबी कमी होती. मग तुम्ही सुरुवात करत असाल तर हळूहळू करायची आणि त्याच्यानंतर इतकं हळूहळू आपलं शरीर लवचिक होतं. त्याच्यानंतर एक्सरसाइज करायची. 30 केलं साक्षीने, 30 केलेले आहेत. परत 30चा सेट घेणार आहे. मोठा श्वास घ्यायचा, पुढं सोडून द्यायचा. यामध्ये श्वास तोंडाने पुढं सोडायचा. परत मोठा श्वास घ्यायचा, तोंडाने पुढं सोडून द्यायचा. परत 30 वेळा घेणार आहे. रिलॅक्स. किती वेळा घेतो मावशी? 30. तर आपल्या मावशीने पण 30 वेळा एक्सरसाइज केलेली आहे. मावशींना पण 2 महिने कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पण स्टॅमिना जो एक्सरसाइज आहे तो वाढलेला आहे. मावशींचं वजन पण खूप छान कमी झालेलं आहे. त्यांचं वजन सुरुवातीला 75 किलो होतं, तर आता त्या 73 किलोवर आलेले आहेत 2 महिन्यामध्ये. आणि त्यांचं वयामानाने त्यांनी छान वजन कमी केलं. 30 झाले. 30 असे 60 वेळा केलेली एक्सरसाइज 2 महिन्यानंतर. तुम्ही सुरुवात करत असाल तर सुरुवातीला फक्त 10-10 किंवा 15-15 वेळा करायचं आहे. त्याच्यानंतर 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर तुमचं 2 महिना कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हळूहळू एक्सरसाइज वाढवायची. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, पुढं सोडून. मोठा श्वास, पुढं सोडून. कमरेची साईड आहे ती आपल्याला कमी करायची. त्याच्यासाठी दोन्ही हात साईडला घ्यायचे, पूर्ण कमरेला ताण द्यायचा आहे. एक हात वरती, एक हात खाली घ्यायचा आहे. आपल्या गुडघ्याच्या खाली तिथे टच करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू. नाही नाही पूर्ण ताण द्यायचा आहे. आणि साक्षीचं खूप छान कमरेचा भाग पण कमी झालेला आहे आणि पोटाचा भाग पण कमी झालेला आहे. 2 महिन्यामध्ये खूप छान फॅट लॉस झालेली आहे. थोडंसं पायामध्ये करा. ताण द्यायचं. एका बाजूने 20 किंवा 30 वेळा घ्यायचं. जितके वेळा होईल अजून वाका थोडंसं कमरेला छान म्हणजे साईडचा जो भाग आहे ना तुमचा कमरेचा तो छान कमी
साक्षी तिचं जे डाएट आहे ते छान फॉलो करते आणि त्याच्यानंतर जे चिया सीड आहे तिचं डाएट मध्ये दाखवलं होतं बघा, ते तुम्ही 30 झाले आहे बघा, तिचे 30 झालेले आहेत बघा. चिया सीड आहे ते सकाळी तुम्ही घ्या. चिया सीड किंवा चिया सीड ऐवजी सब्जा घ्या. तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये चिया सीड सब्जा भेटून जाईल. फक्त ते रात्री भिजत ठेवायचं आहे आठवणीने, किंवा मग सकाळी घ्यायचं असेल तर 1-1.5 तास तरी भिजत ठेवा, त्याच्यानंतरच घ्या. किंवा स्मूदी मध्ये घ्या, किंवा फक्त पाणी मध लिंबू टाकून घेतलं तरी चालेल. तुम्हाला पोट कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी चिया सीड खूप फायदेशीर आहे. आणि आपली साक्षी घेते ना, साक्षी घेते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, म्हणजे साक्षी सोबत तुमचं पण वजन काय होणार आहे, कमी होणार आहे. रिलॅक्स परत मोठा श्वास घ्यायचा, तुमचं सोडून द्यायचं. आता जिथला आपला भाग जास्त, म्हणजे जिथल्या भागाची चरबी जास्त आहे, तुमच्या कमरेची, पोटावरची, शिपच्या भागाची, मांड्याची, तिथली एक्सरसाइज जास्त करायची आहे. म्हणजे तिथला जो भाग आहे ना चरबीचा, तो कमी होणार आहे. प्रत्येक एक्सरसाइज आज साक्षीने 30-30 वेळा घेतलं, म्हणजे असं 7-7 वेळा काउंटिंग केली. झालं मावशी? रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, पायजवळ हातीवरती श्वास घ्यायचा, पाय जाताना सोडायचा, आपल्या पायजवळ टच करायचं, पाय पूर्ण ताट, गुडघे ताट, परत पोटीपोटाला ताण द्यायचं. अरे बाबा, मोठा श्वास घे, नंतर सोडून द्या. तर 30-30 वेळा घेतलेला आहे. मोठा श्वास घेऊन पुन्हा सोडून द्यायचा, रिलॅक्स करायचंय. आणि साक्षी जे जेवण करते संध्याकाळचं, किती वाजता करते? लवकर करते, 7-7:30. तर तिचं रोजचं जे जेवण आहे ते 7-7:30 वाजेच्या दरम्यान आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करा. तिचं रोजचं रात्रीचं जे जेवण आहे 7-7:30 वाजताच करून घेते ती. त्याच्यामुळे तिला खूप छान रिझल्ट मिळतो, कारण की तिचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत होते आणि आपली पचनक्रिया फास्ट होते. आपण लवकर जेवण केलं तर, म्हणजे उशिरा जेवण करायचं नाही. तुम्ही 7-7:30 वाजता जेवण्याचा प्रयत्न करा. मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडत खाली, काय करायचं, गुडघे ताट ठेवायचे. खाली जाताना गुडघे ताट, वरती येताना गुडघे ताट, पूर्ण ओटीपोटाला ताण. तिथं ओटीपोटाला ताण दिल्यामुळे तुमचं जे ओटीपोट आहे ते छान कमी होतं. स्ट्रेचिंग पण द्यायचं आहे आपल्याला छान. बघा, शिजर झाला असेल, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. त्याच्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज पण आपल्या झाल्या पाहिजे रोज. अशी ह्या बाजूने करताना स्लो करायचं थोडंसं, तुमचा बॅलन्स झाला नाही असं. व्यायामामध्ये सातत्य असलं तर आपलं वजन लवकर कमी होतं. आपण 1 दिवस व्यायाम करणार आणि 4 दिवस करणार नाही असं करायचं नाही. हप्त्यातून तुम्ही 5 दिवस तरी व्यायाम केले पाहिजे. साक्षी 5 दिवस व्यायाम करते आणि शनिवार रविवार ती वॉकिंग करते. 30 वेळा केलेला आहे, तुम्ही पण 30 वेळा करा. मोठा श्वास घ्यायचा, तुमचं सोडून द्यायचा. मोठा श्वास, कमरेचा भाग छान कमी होतो, छातीचा भाग कमी होतो. त्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे. साक्षीच्या अगोदरचे पण व्हिडिओ अपलोड आहेत चॅनल वरती, ते पण तुम्ही जाऊन बघा. तिच्या सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत तिथून तुम्ही सुरुवात करा, कारण की आता ही साक्षीची जी सुरुवात आहे ती 2 महिन्यात झालेली आहे. 2 महिन्यानंतरची आहे. आता तिचा 3रा महिना सुरू झालेला आहे तिच्या वेट लॉस जर्नीचा. तर आता या 3ऱ्या महिन्यामध्ये तर अजून खूप छान रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला तिचे रिझल्ट बघायचे असतील तर त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आहे तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत, प्रियजनांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण मदत होणार आहे वजन कमी करण्यासाठी आणि सोपे व्यायाम करून एकदम छान तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी. 30 वेळा झाले, साक्षीने 30 वेळा केले. ती पटकन 30 करून टाकते का, तर तिला सवय झालेली आहे. तुम्हाला थोडंसं अडचण येणार, करताना एक्सरसाइज थोडंसं हळू करायचं, क्रॅम्प वगैरे येण्याची शक्यता असते. मोठा श्वास घ्यायचा, सोडून
परत मोठा श्वास, रिलॅक्स. स्पॉट काढून घ्यायचे. कसे काढणार तू? असे काढू. बरं. तर आपल्या मांड्या आणि शीटचा भाग कमी करण्यासाठी रोज स्पॉट घेतो. तर साक्षी अशा पद्धतीने करते आणि रोजच घेतो. तर साक्षीचं जसं स्टॅमिना असेल तसं ती काढते. आता बघूया ती किती करते. आणि मग तुम्ही हळूहळू करा. गुडघ्यातून लावायचं. आता तुम्ही जर समजा नवीनच व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सांगते. तुम्ही फक्त इतकं करायचं आहे. 1 2 आणि मोजून 10 करायचे किंवा 5-6 करायचे. नंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण मांड्या शीटचा भाग दुखतो. साक्षीला सवय झालेली आहे त्याच्यामुळे ती पूर्ण बसतीये. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू इतकं वाकायचंय आणि परत उठायचंय. इतकं वाकायचंय परत उठायचंय गुडघ्यातलं. किती केले? 10 केले बघा साक्षी. 10 झालेले आहेत. बघी तुला तेवढे. आणि तिथं मांड्या आणि शीटच्या भागाची चरबी ह्या एक्सरसाइजने छान कमी झालेली आहे. आणि शीटच्या भागाला गोलाई येते. त्याच्यामुळे खूप छान ही एक्सरसाइज आहे. तुम्ही नक्की करा. त्रास होतो. वजन कमी होताना, फॅट लॉस होताना आपलं जे शरीर अंग हे दुखतं, मांड्या दुखतात. त्याच्यामुळे पुन्हा दुखण्याकडे लक्ष द्यायचं नाही. सकाळी गरम पाण्याने छान अंग शेकून घ्यायचंय. रिलॅक्स करायचंय. पाहिजे तर दुसऱ्या दिवशी स्नायूंना थोडासा आराम द्यायचा आहे. पण स्नायूंना आराम दिला तर परत दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केली तर परत आपलं अंग दुखतं. त्याच्यामुळे जे अंग दुखतंय व्यायामाने त्याच्याकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. 20 झाले. अरे वा, 20 केलेले आहेत तिने. अजून परत करतेय. तर तुम्ही इथे 20 करून झाले थांबला तरी चालेल. झालं मावशी? रिलॅक्स. मोठं 20 केले. अरे वा, मावशीने पण 20 केले. मावशीचं वय आहे 55 आणि खूप छान एक्सरसाइज करतात साक्षी सोबत. तर थोडंसं हळू करतात त्या. खाऊन पिऊन वजन कमी करतायत त्या. त्यांचा लवकरच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. रिलॅक्स मावशी. मोठा श्वास घ्यायचा. सोडू. चाल. हळूहळू पायामध्ये अंतर घेऊन विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा आहे. आता 30 वेळा. मोठा श्वास घे. फुंकर सोडू. 30 वेळा स्पॉट करून झालेले साक्षीचे. छान. ह्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या रोज करून घेते मी. कारण की मांड्यांची शीटच्या भागाची कमी करण्यासाठी ज्या एक्सरसाइज फायदेशीर आहेत त्या रोज केल्याच पाहिजे. असं नाही का तुम्ही रोज नवीन नवीन एक्सरसाइजेस करायला पाहिजे. ज्या एक्सरसाइज आहेत ना त्याचं थोडंसं काउंटिंग वाढवा. बरोबर 100% इफेक्ट पडतो. त्याच्यासाठी या साक्षीच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या रोज ज्या आहेत ना त्या इफेक्टिव्ह आहेत म्हणून त्या रोज घेते. नाही तर तुम्ही मला रोज त्याच एक्सरसाइज तसं नाही. फायदा होतो त्याने. त्याच्यामुळे ते एक्सरसाइज मी रोज घेते. चालते. पायामध्ये अंतर. पूर्ण पाठ ट्विस्ट करायचं. आता ही एक्सरसाइज खूप बेस्ट आहे. मी माझा कमरेचा भाग कमी करण्यासाठी, पोटाचा भाग कमी करण्यासाठी घेतलाय. तर रोज ही एक्सरसाइज असते आणि 100 वेळा असते. आणि ज्या बाकीच्या ज्या लेडीज आहे दुसरा क्लास आहे त्यांचं 200 वेळा असतंय. म्हणजे रोज तुम्ही विचार करा की छान इफेक्टिव्ह असणार आहे. आणि ही एक्सरसाइज स्किप करायची नाही तुम्ही पण रोज करायची आहे. तर सुरुवातीला 50 वेळा करा. नंतर मग परत 100 वेळा. हळूहळू तुमचं कंबर आणि पोट जास्त असेल तर मग 150-200 वेळा करा. ते पण 1-2 महिन्यानंतर काउंटिंग वाढवा. नाहीतर मग छातीच्या भागात दंडांमध्ये तुम्हाला त्रास होणार. 50 केले बघा. 50 झालेले आहेत तिचे. रिलॅक्स. मावशींचे पण 50 झालेले आहेत. मावशी पण 50 करतात. त्यांचा पण स्टॅमिना वाढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण एक्सरसाइज रोज करा. म्हणजे 1-2 महिन्यानंतर तुम्हाला खूप छान हलकं वाटणारे शरीर आणि तुम्ही खूप छान एक्सरसाइज करणार आहे. शरीराला सवय होणार आहे. स्नायू लवचिक होणार आहे. रिलॅक्स. एक्सरसाइज नंतर पुढची एक्सरसाइज अशी करायची बघा. कोपर जे आहे आपलं ते असं वरती काढायचंय. खूप छान छातीचा भाग, पाठीचा भाग कमी होतो आणि कमरेचा पण आणि पोटाचा पण. आपल्याला अप्पर बॉडी जी आहे ना आपली छान कमी होते. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे. अजून पाठ ट्विस्ट करायची छान आठवणीने. 100 वेळा. अरे वा वा वा. मावशींचं 100 वेळा झालेलं आहे. रिलॅक्स. 100 वेळा झालंय एक्सरसाइज साक्षीची. मावशीने आणि साक्षीने 100 वेळा केले. तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. 50 वेळा केले. 50 वेळानंतर थांबलं. रिलॅक्स झाले. मोठा श्वास घेतला. फुंकर सोडला. त्याच्यानंतर परत 100 वेळा घेतलं. त्यावेळेस परत मोठा श्वास घेतला. फुंकर सोडले. असंच तुम्ही पण करायचंय. दम साठून द्यायचा नाही छातीमध्ये. तुमचं वय किती पण असो तुम्ही जी एक्सरसाइज करताय. साक्षी आपली 22 वर्षाची आहे आणि मावशी 55 वर्षाची आहे. सेम एक्सरसाइज करतायत.
स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचंय परत. जर समजा वजन कमी करत असाल तर जर समजा तुम्ही सकाळी एक्सरसाइज करायला तुम्हाला वेळ मिळाला नाही तर नाश्ता झाल्यावर 10 वाजता एक्सरसाइज करा किंवा मग संध्याकाळी 5-6 वाजता तुम्ही एक्सरसाइज करा. फक्त नाश्त्यानंतर 2 तासांनी करायचे आणि जेवण झाल्यानंतर 3 किंवा 4 तासांनी एक्सरसाइज करायचे. एवढं अंतर ठेवायचं. तुम्हाला कधी पण वेळ मिळेल तुम्ही एक्सरसाइज करा. आता साक्षी सकाळी 7:30 वाजता करते एक्सरसाइज, नंतर परत 10 वाजता क्लास असतो. कारण की काही ज्या लेडीज आहेत त्यांना वेळ मिळत नाही, नंतरच्या मुलांना वगैरे शाळेत सोडून नंतर येतात 10 वाजता. त्यांचे पण रिझल्ट 100% आहे. तुम्ही कधी पण एक्सरसाइज करू शकता, फक्त तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. व्यायाम करायची आणि वजन कमी करायचे. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून 1 2 छातीचा भाग, तळव्याची चरबी, होय. तर साक्षीने आज सर्व काउंटिंग तिचं 30-30 वेळा घेतलेलं आहे. मोठा श्वास घ्यायचा, हात वरती, आपला गुडघा उचलायचा आहे आणि आपल्या मांडीच्या खाली टाळी वाजवायची. 1 2 3 4 एवढे गुडघावरती, छातीपर्यंत गुडघा आला पाहिजे. तर ही पण एक्सरसाइज तुम्ही रोज करा. रोज एक्सरसाइज मध्ये ऍड करा. म्हणजे खूप छान फायदा होतो. मांड्यांची चरबी, पोटऱ्यांची, शिरच्या भागाची, पोटाची छान कमी होते. तुम्ही साक्षी सोबत जर रोज एक्सरसाइज केली तर नक्कीच तुमचं फॅट लॉस, वेट लॉस छान होणार आहे. जास्त करून मी वेट लॉसवर हे करत नाही. फॅट लॉस चांगला होतो आपला, त्याच्यामुळे वेट लॉसकडे लक्ष द्यायचं नाही. कारण की बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपलं काट्यावरती वजन कमी दाखवत नाही, त्याच्यामुळे आपण नाराज होतो. त्याच्यामुळे मी साक्षी त्यांचे पण वजन करून घेत नाही. महिन्यातून एकदा करतात त्या आणि स्वतः त्या पण करते नाही. 30 झाले. सारखं काट्यावरती वजन बघू नका. म्हणजे तुम्ही फक्त एक महिना झाल्यानंतरच वजन बघायचंय. म्हणजे तुम्हाला छान असं 1 किलो का होईना वजन कमी झालेलं दिसणार, त्याने अजून तुम्हाला आनंद होणार. तुम्ही 10 दिवस झाले का वजन कमी बघितलं आणि वजन कमी नाही झालं तर तुम्ही अजून नाराज होणार. त्याच्यासाठी रोज वजन बघायचं नाही. महिन्यातून किंवा 2 महिन्यातून असं वजन बघा. म्हणजे तुमचं फरक जो आहे ना, 1 किलो किंवा 2 किलोचा जरी असला तरी तो तुम्हाला अजून मोटिवेट करणार राहणार. त्याच्यासाठी साक्षीचं वजन जे आहे ते 1 महिन्याने आम्ही काउंट करतो. मोठा श्वास घ्यायचा, नंतर वरती 1 2 3 आणि वरती आणायचं. आता जितका पाय वरती पोटाची, मांडीची, पोटऱ्याची आणि शिरच्या भागाची चरबी कमी होणार आहे. कमीत कमी 30 वेळा किंवा 40 वेळा करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 15 वेळा करायचा. मी प्रत्येक वेळा सांगते नवीन असाल तर 15 वेळा करायचं. कारण की तुम्ही जर समजा सुरुवातीला साक्षीची एक्सरसाइज केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करू शकणार नाही. इतकं तुमचं अंग दुखेल, स्नायू दुखतील. त्याच्यासाठी सुरुवात हळूच करायची. तुम्ही 10 दिवस तरी शरीराला सवय होईपर्यंत हळूहळू सवय करायची. त्याच्यानंतरच काउंटिंग वाढवायची. रिलॅक्स. 30 वेळा केलं बघा साक्षीने. मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचा. साक्षीचं जे डाएट आहे ते बघा. नाश्त्यामध्ये शक्यतो तिला 1 हप्ता मी उकडलेले मटकी, उकडलेले हरभरे, त्याच्यानंतर वाटाणे जे आहे, हिरवे मूग हे खायला सांगते. त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो, काकडी आणि दही वगैरे असेल तर मिक्स करून ती खाते. आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे. तर सकाळचा नाश्ता जो आहे ना, शक्यतो तिचा असं असतो 1 हप्ता तरी. तर तुम्ही ऍड करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर बेसनचे, हिरव्या मुगाचे धिरडे, सॅलड वाढवा आणि ताक. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. 30 झाले. 60 वेळा केलंय. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचे. 30 वेळा केलंय. ज्या एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहे त्या मी जास्त घेते, तुम्ही पण त्या जास्त करा.
रिलॅक्स मध्ये सोडून वेट. आहे का गं बरोबर? पूर्ण कमरेत चालायचं. तर तुम्ही बैठे बैठे तुमच्या कमरेची आणि पोटाची चरबी कमी करू शकताय. ही एक्सरसाइज जी आहे ती तुम्ही नक्की करा. खूप छान कमरेला ताण येत बसतोय. आपला जो हात आहे तो छान कानाच्या वरनं जमिनीच्या तिकडच्या बाजूने लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. मांडी घालून केलं तरी चालतंय, पाय पसरवून केलं तरी चालतंय. एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे. किती केले? 30 वेळा केले बघा साक्षीने. त्यानंतर विरुद्ध बाजू व्यवस्थित कानाच्या वरून हात, कमरेला ताण, पाय ताट ठेवायचे. तुम्ही पण ही एक्सरसाइज तुमच्या रोजच्या वर्कआउटमध्ये ॲड करा आणि रोज करा. खूप छान फायदेशीर ठरते. तर आम्ही आता उभे एक्सरसाइज आमचे करून झालेत, आता बैठे एक्सरसाइज घेतोय. तुम्ही पण अशीच एक्सरसाइज केला तर तुम्हाला लवकरात लवकर फायदा होणार आहे. केलेत परत साक्षीने. एका बाजूचे 30 आणि एका बाजूचे 30, 60 वेळा एक्सरसाइज केली. हात वरती श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. नंतर पाय त्याच्यानंतर मध्ये त्याच्यानंतर मध्ये त्याच्यानंतर त्या बाजूने दोन्ही हात ठेवायचे. ही जी एक्सरसाइज आहे ती पण आपलं पोट दाबलं जाते बघा. छान हात वरती घ्यायचे, पूर्ण वरती व्हायचे. त्याच्यानंतर मध्यभागी खूप छान एक्सरसाइज आहे. आपली पोटाची चरबी दाबली जाते, त्याच्यामुळे कमी होते. छान तुम्ही पण नक्की करा. फक्त आपल्या जे मांड्या आहेत, गुडघे आहेत ते ताट ठेवायचे, म्हणजे त्यांना पण ताण पडतोय आणि मांड्याची चरबी पण कमी होते. खूप छान. खूप सोप्या एक्सरसाइज आहेत, काहीच अवघड नाही, सर्वजण करू शकता.
मैत्रिणींनो, त्याच्या 2 महिन्यानंतर बघा साक्षी असे एक्सरसाइज करते. हळूहळू थोडंसं अवघड एक्सरसाइज कडे जायचंय. किती वेळा केलं? 21 वेळा. तर सुरुवातीला हे बघा, तुम्ही असे एक्सरसाइजची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर हळूहळू सवय होईल. त्याच्यानंतर अशी एक्सरसाइज घ्यायची. साक्षीची आता ती सवय झाली. त्याच्यानंतर साईडचं छान सेंटरला, परत साईडला अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज घेतली. कधी 2 महिन्यानंतर. तर तुम्ही सुरुवात करत असाल तर 1, 2. आता मावशी पण खूप छान अशी एक्सरसाइज करतायत. त्यांचं पण 2 महिने पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण हळूहळू सुरुवात करा. त्याच्यानंतर अजून तुम्ही 3-4 महिने जर अजून एक्सरसाइज करत असाल, अशा पद्धतीने एक्सरसाइज करायचं. आपला हात मागे न ठेवता. अजून साक्षीची अशा पद्धतीने एक्सरसाइज आहे ना, ती थोड्या दिवसांनी आता पाठीवरती झोपून एक्सरसाइज. सर्वांचं आवडीचं आसन शवासन, होय की नाही? सर्वांना एक्सरसाइज झाल्यानंतर शवासनामध्ये झोपायला आवडते. कारण की एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स करायचे. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचे, रिलॅक्स करायचे आणि त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज सुरुवात करायची. आता कमरेखाली हात घ्यायचा. एक पाय वरती आणि खाली, लागोपाठ घ्यायचे, सरळ घ्यायचे, मांडी पूर्ण ताट. तुम्ही एक एक जण हळूहळू रिलॅक्स. 10 झाले. अरे वा, रिलॅक्स. आता श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. परत 10 घे, लागोपाठ पाय. आता ज्यांना जमत नसेल सुरुवातीला, त्यांनी मावशीसारखं एक एक पाय उचलायचा आहे, ठेवायचा आहे. कारण की सुरुवातीला आपल्याला एक्सरसाइज करताना दोघं पण पाय उचलता येत नाही. आता साक्षीने जसं एक्सरसाइज केली तशी येत नाही. 10 वेळा केलं, शाबास. 20 वेळा केलेलं आहे साक्षीने. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर दोघं पाय उचलायचे, पोटाकडे दाबायचे. त्याच्यानंतर परत ते खाली ठेवायचे. मावशी बरोबर गुडघ्यात न वाकवा, वरती उचला, पोटाकडे दाबा. त्याच्यानंतर परत जमिनीवरती ठेवायचे. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी अशा पद्धतीने एक्सरसाइज करायची. साक्षी गुडघे ताट ठेवायचे. ठेव खाली तसंच सरळ. घे परत. पोटाची चरबी छान दाबली जाते. मांड्यांची शीटच्या भागाची चरबी कमी होते. तर आपल्या उभ्या एक्सरसाइज झाल्या. त्याच्यानंतर बैठे एक्सरसाइज झाल्या. आता पाठीवरती झोपून एक्सरसाइज तुम्ही पण अशा पद्धतीने करा. म्हणजे लवकरात लवकर तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉस होणार आहे. त्याचसोबत तुम्ही हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे. 10 झाले. रिलॅक्स. बस. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. तर 10 वेळा ही एक्सरसाइज घेतली. त्याच्यानंतर ॲप्स एक्सरसाइज चालते. मावशी क्रंचिंग घ्या. विरुद्ध हाताचं कोपर विरुद्ध गुडघ्याला टच करायचं. साक्षी क्रंचिंग करते. चल उठायचा प्रयत्न कर. उठायचा प्रयत्न कर. शाबास. तर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर ह्या एक्सरसाइज नक्की ॲड करा. तर हळूहळू करायचे. साक्षीचे सुरुवातीचे व्हिडिओ बघा. तिचे एक्सरसाइज हळूहळू त्यावेळेस केलेले आहेत तिने. 10 रिलॅक्स. तिने आता 10 करते. बघूया आपण किती करते. मोठा श्वास घे, फुंकर. परत 10 वेळा घेतलेला. परत 10चा सेट घेते साक्षी. म्हणजे असं 30 ते 40 वेळा करते. पण थांबून थांबून करते. 10 वेळा. तुम्ही पण तसंच करा. रिलॅक्स करायचा, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. रिलॅक्स. 30 वेळा झालं. पाय सरळ. हात वरती. आता एक पाय उचलायचा आहे. आपले दोन्ही हात जे आहेत ना ते आपल्या पोटरीला टच करायचा प्रयत्न करायचा. पाठीमागनं उठायचं आणि इकडनं पाय पण उचलायचं. शाबास. 1, 2, गुडघा ताठ. 3, 4,
साक्षी ह्या एक्सरसाइज 2 महिन्यानंतर करते, म्हणजे 2 महिने झाले तिला हळूहळू सुरुवात केली तिने. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच अशी एक्सरसाइज करायला सुरुवात करू नका. सुरुवातीची व्हिडिओ तुम्ही बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिच्या सुरुवातीच्या व्हिडिओची. नंतर ह्या एक्सरसाइज 2 महिने तुम्हाला झाल्यानंतर ह्या एक्सरसाइज करा की त्याच्यानंतर अशा एक्सरसाइज करायच्या आणि त्या पण हळूहळू करायच्या आहेत. तिचं बघा हळूहळू करते, पुन्हा रिलॅक्स होती ती. चालते किती वेळा केलं ती? 4 वेळा रिलॅक्स, बस 4 वेळा केलंय, कारण की तिला अजून जास्त उठता येत नाहीये. सोडून कंबर उचलायची आणि ठेवायची. साक्षीचं बैठे, त्याच्यानंतर पाठीवरचे झोपून आणि उभे एक्सरसाइज झालेले आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होईल तिच्या पुढच्या एक्सरसाइज दाखवल्या तर त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साक्षीची वेट लॉस जर्नी नक्की फॉलो करा. तुमचं वेट लॉस फॅट लॉस कमी करा. तिचं डाएट पण कसं फॉलो करते ते पण दिलेलंच आहे. तर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.